गुड मॉर्निंग मित्रांनो. आज निघालोय पुण्याला. थोडंसं अर्जंट काम होतं, सो 2 दिवसांनी पुण्याला जावं लागतंय. पटकन काम करून लगेच घरी यायचं आहे. घरी पण थोडे काम पेंडिंग पडले आहेत. सो चला, आता वाजले साधारणतः 8:30. ही माझ्याकडे जी बॅग आहे ना, तिचं एक ॲडव्हान्टेज आहे, ती ऑटोमॅटिक चालते. बघायचं, ऑटोमॅटिक चालते. याच्यामुळे मला अशावाल्या बॅग्स खूप आवडतात, व्हील्सवाल्या. अगेन लिफ्टचा वेट. लिफ्ट लागला होता, लगेच देऊन दिलं आमच्या मॅडमांना. निघालो पायऱ्यांनी. सकाळी सकाळी तेवढाच कार्डिओ होऊन जातो. काही हो नको, सकाळी कार्डिओ होतो, पण इथं नक्की लिफ्ट नाही येण्यामुळे. चला बाबा. बसलो. डिझेल फिलअप करावं लागेल. 8:30 वाजलेत. एस्टिमेटेड टाइम आहे पुण्याला पोहोचायचा 5 वाजतापर्यंत. बघू किती लवकर पोहोचतो. चलो गाइस. फ्यूल अप चालू आहे गाडीत. 0 दाखवून दिलाय. एकदम पटकन झालं बघा. पण हा भाऊ काही निघत नाही लवकर. महाराष्ट्र इलेक्शन. पुढं थांबलो आहे. सिन्नरच्या पुढं अजून 180 किलोमीटर आहे पुणे. पुण्याला महिन्यातून 2 वेळा जाणं होतंच, पण यावेळेस लाईक मंथ एंडपर्यंत दिवाळी पण होती, सो आता जातो आहे. थांबलो आहे. वॉशरूम्स वगैरे क्लीन आहे इथं. की समोर राहुल वडेवाले. जेवण तर करायचं आहे, बघू पुढे हॉटेलमध्ये मस्त एखादा ढाबा वगैरे सारखं बघू. तोडून भूक लागली आहे, सो थांबलो इकडं. कृष्णा म्हणून हॉटेल आहे हायवेलाच, सिन्नरच्या पुढं. बाकी टेस्ट वगैरे बघू आता कशी आहे. गर्दी दिसते म्हणून थांबलं. मोस्टली व्हेज हॉटेल्समध्ये लफडे असतात टेस्टचे. चला बघूया कसं आहे. हॉटेल कृष्णा गार्डन मस्त होतं. जेवण वगैरे टेस्टी होतं. शेवभाजी मस्त होती. शेवभाजी खूप आवडली. निघूया. साधारणतः अजून लागतील 3 तास तरी लागतील.
डेस्टिनेशनपर्यंत. पटापट निघू. चटके पोचलो. 8:30 होत आहेत आता जेवण करू, मस्त झोपतो. त्या अगोदर एक कॉफी घेतो, ब्लॅक कॉफी फॉर रिफ्रेशमेंट. चलो, गुड नाईट.